विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे। आज मी भाईंदरमध्ये आहे। भाईंदर ईस्ट पश्चिमचे इथं रिक्षावाले आहे। काय त्यांचा विषय आहे, मराठी बोलला पाहिजे, त्यासाठी आपल्याला ते थोडे आपल्याला सांगतील इथले कार्यकर्ते। ते रिक्रुटमेंट पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष गणेश चव्हाण बंजारा आघाडीचा ठाणे जिल्हा अध्यक्षपद काम करतो। आता आमचे भाऊ बंधू आहेत, यांच्यावरती तुम्ही बोलता मराठी बोलले पाहिजे, चांगली गोष्ट आहे साहेब। त्या साहेबांनी नियम पण आणला ना, ते पण चांगलं आहे। पण 2016-17मध्ये परमिट जिवंत झालता तेव्हा तुम्ही काय झोपी गेलते का? तेव्हा मूलवाशी इथे जे जन्मला आहे त्या दाखल्यावरती दिलं पाहिजे होतं ना। तेव्हा 2016-17पासून आता 2026ला तुम्ही 10 वर्षानंतर तुम्हाला जाग येते आणि तुम्ही बोलता ते परमिट जे आहे दिले ते चुकीचे आहे, आम्ही कॅन्सल करू। असं काही कायदाच नाही, जे एकदा दिलं त्याला तुम्ही कॅन्सल करू शकता। राहिली मराठी बोलायची गोष्ट, आम्ही महाराष्ट्रीयन आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि ते गर्व पण राहणार। आणि हे लोक पण महाराष्ट्रामध्ये कमवतात खातात, ह्यांनी पण बोलली पाहिजे, पण यांना येत नाही, हे शिकते नाही, यांना शिकायचा टाईम द्यावे। राहिली दुसरी गोष्ट, असं आज तुम्ही बोलता तुम्ही दिलं नाही 15 वर्षाचा दाखला आहे, मान्य ठेवलंच नाही पाहिजे होता। हा मराठी माणूस आहे, ह्याच्याकडे पण 15 वर्षाचा दाखला घेता, हा भैया आहे ह्याच्याकडे पण 15 वर्षाचा दाखला घेता, मग आमचा इथं जन्म होऊन फायदा काय? हां, आणि पुढे तुम्ही बोला साहेब काय काय घेता तर कसं घेता? RTOचं कसं काम तुम्हाला कसं वाटतं? RTO बद्दल RTOबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे 15 वर्षाचा रहिवासी दाखला नसला तरी पैसे दिले का त्यांना परमिट मिळतात आणि मिळाले सुद्धा आहेत ते। तुम्ही असं तुमच्याशी झालंय का असं काय? हो, माझ्याबरोबर जो परमिट काढायला आलेला मुलगा तो स्वतः नगदीमध्ये 80,000 रुपये देऊन त्यांनी परमिट बनवून घेतलेलं, डॉक्युमेंट काहीच नव्हते त्याच्याकडे। कुठला वेगवेगळ्या ॲड्रेसवरती त्यांनी डॉक्युमेंट। तुम्ही कोणत्या RTOला होते? ठाणा RTOला होतो त्यावेळेस, 2019ची गोष्ट। त्यावेळेस त्या जो मुलगा आलेला त्याने ॲड्रेस प्रूफ दिलेलं जोगेश्वरीचा आणि तो डॉक्युमेंट बनत होता मीरा भाईंदरची परमिट काढायला। मग तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? याच्याबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये चुकी तर तिकडे RTOमध्येच आहे, जास्त पैसे घेऊन त्यांना परमिट तेव्हा इश्यू केलेले आहे। मग आता हे आता 1 तारखेला आंदोलन होणार आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय आहे? त्या हिशोबावर मी बोलतो, त्या हिशोबावरती असं आहे की आंदोलन हे करण्याचे राईट सगळ्याला आहेत। अगर आमच्यावरती अन्याय होतो, जसं श्री रामदासजी आठवले साहेबांनी रिक्षावाल्यांना समर्थन दिलं आहे, सदावते साहेब जे इथे आले त्यांनी बोललं मग आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ, पण आणखीन आम्हाला आदेश आलेले नाहीत। 28 तारीखपर्यंत हे काय होतं, बैठकमध्ये काय होतो, त्याच्यानंतर पुढचे आदेश येईल, त्याची अपडेट आम्ही तुम्हाला पुढे देऊ। आणखीन दुसऱ्या युनियनवाल्यांनी आंदोलन घेतलेलं आहे, आमच्या युनियनकडनं आणखीन तसं काही आणखीन आलेलं नाही आहे प्रश्न, पण जसे सदावते साहेबांचा मेसेज येईल आम्ही पण तुम्हाला ते पुढे फॉर्मेट करू। आता हा भाई आहे, बाबा तुला मराठी येते का? थोडी येते, ह्याच्या पुढे तू मराठी बोलणार नाही का? बोलणार। असं काही भैया आहेत ना, ते बोलतात की आम्ही मराठी बोलणारच नाही, हे नाही, तुम्ही तसं करणार काय? तर तसे जे भैया करत असतील ना एखादी, तर त्या भैयाचा मी साथ पण नाही देत। हे महाराष्ट्र राज्य आहे, तुम्हाला शिकायला लागेल। मी काय 95ला इथून राहते, 95 पासून राहतो। कुठे राहिलाय? इथून बेस्ट। किती वर्ष रिक्षा चालवत आहे? 31 वर्ष। 31 वर्ष। मग तुम्हाला कसं वाटतं महाराष्ट्रात राहून? नाही अच्छा, चांगलं आहे। असं तुम्हाला वाटते ना बोलावं मराठी? हो, हा बोलायला मराठी बोला, सांगा सगळे। ह्याच्यात कसं आहे साहेब, आपल्या पॅसेंजर जे येतात ना, काल एक मराठी माणूस एकदम चांगला, मी आपला शवनेस लेवल तिवारी कॉलेजच्या इथे होतो, बोलला मेट्रोच्या इथे जायचं आहे मला, तर मला काय बोलला, भाईसाहेब मेट्रो जाओगे? आता मला सांगा, माझा उल्या बघून मी भैया दिसतो का पाववाला दिसतो? अरे महाराष्ट्राची छान टोपी घातली आहे, चांगला तू मराठीचा मुद्दा चालू आहे, तू मराठी असून सुद्धा हिंदी बोलतो। 99% लोक ना हे हिंदीमध्ये बोलतात, आपल्या मराठी लोक, आम्ही सुद्धा येतो ना, अरे कैसा आहे क्या आहे, पण आता आपल्या नाक्याचे जे मित्र असतील ना मराठी, मी त्यांना हेच सांगणार जे आपले भाऊ बंधू आहेत ना, त्यांना आपण मराठीमध्ये बोलू, ते इझिली मराठी शिकतील। आणि सरकारने जे आता आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत त्यांनी पण सांगितलं आम्ही क्लास चालू करतो, आता ते कुठे क्लास चालू करतात काय ते पण आपण पाहू आणि त्यांना शिकवतील। आणि त्यांनी पण एक पाठी घेतला आहे, त्यांनी पण बोललं आमच्याकडे या, आम्ही टाईम देतो, पण आमचं जायचं त्यांच्याकडे काही गरज नाही आहे। सदावते साहेब आहेत, त्यांची वरच्या लेवलला मीटिंग बसते, त्या वरच्या लेवलच्या मीटिंगमध्ये ते डिसाईड करते। हा काय लेटर आहे साहेब? ॲक्च्युली कसे आहे ना, प्रताप सरनाईक साहेबांनी आणि आमदार साहेबांनी जसं बोलले, काय ते धांदली झाली आहे, रोहिंदा मुस्लिम आलेत, तर ह्यांनी जे कायद्याचे ॲड आहेत आमचे, ते कायद्यानुसार ह्यांनी पेपर घेतल्या बिगर
अगर परमिट दिला आहे तर कुठेतरी कोणी चुकी केली, ITOनी केली. आणि खरंच पेपर त्यांना दिले तेव्हा परमिट दिलं आहे तर मग कुठेतरी यांच्यासोबत अत्याचार होतो रिक्षावाल्यांसोबत. तर याच्यासाठी आम्ही माहिती मागितली आहे. खरंच तुमच्याकडे पेपर आहेत तर आम्हाला माहिती का की आम्हाला न्यायालयात द्यायचे आहेत. आणि आम्हाला ना आता ही लढाई इथली नाही, आम्ही कोर्टाची लढू, संविधानची लढू आणि बाबासाहेब आंबेडकरांची लढू, शिवाजी महाराजांची लढू आणि जरूरत पडली तर संत श्री सेवालाल महाराज लक्षीचा बंजाराची लढू. जय भीम, जय सेवालाल.